लग्नानंतर महिलांचे जग अनेकदा आपोआप कुटुंबाभोवती फिरू लागते. हे गरजेचेही आहे, कारण घर, मुलं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर असतात. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं आहे असं वाटतं, तेव्हा स्वतःकडे लक्ष देण्याची, स्वतःसाठी उभं राहण्याची गरज निर्माण होते. तर मैत्रिणींनो, स्वतःसाठी उभं राहायला शिकायचं आहे. अनेक महिला कामाच्या चक्रांमध्ये आपली ओळख विसरून जातात. वर्षानुवर्ष त्या कुटुंबासाठी काम करतात, पण त्या प्रवासात त्यांची स्वप्न, महत्त्वाकांक्षा आणि व्यक्तिमत्व मागे पडू लागतं. काही महिला मुलं वाढवताना करिअर मागे सोडतात, तर काहींना कधीच वाटत नाही की त्या काही विशेष करू शकतील. परंतु जबाबदाऱ्या असल्या तरी स्वतःसाठी वेळ देणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला आता आपण जाणून घेऊया की आपले कामं का महत्त्वाचे आहेत. काम म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नाही, ते असतं आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा पाया. काम आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करते, निर्णयक्षम बनवते आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवते. बाहेरील जगात जगताना जीवनातील वास्तव कळते आणि मुलांना योग्य उदाहरण देण्यासाठी ते अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण कुठलंही काम करतो ना, ते आपल्याला कमी लेखायचं नाही आहे. घरातील कामं असेल ते देखील. चला, नवीन सुरुवातीची वेळ आपण बघूया. वर्षानुवर्ष कुटुंबात व्यग्र राहिल्यानंतर स्वतःच्या गरजा मागे राहिल्या असतील, करिअर पुन्हा सुरू करायचं असेल तुम्हाला मैत्रिणींनो, किंवा पहिल्यांदा कामाच्या क्षेत्रात पाऊल ठेवायचं असेल, तर स्वतःला पुन्हा शोधणे आणि आपली ओळख प्रस्थापित करणे महत्त्वाचं आहे. असं नाही आहे की आता वय झालं आहे, आता आपण कुटुंबामध्ये एवढं गुरफटलो आहे की आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकत नाही. नक्कीच करू शकतो. कामाचं आणि कुठल्याही आपल्या स्वप्नांचं वय नसतं. कधीही आपण ते पूर्ण करू शकतो. कपड्यातील छोटासा बदलही ताजेपणा आणि आत्मविश्वास देतो. स्वतःकडे लक्ष दिल्याने स्वतःची किंमत जाणवते. आरशात स्वतःकडे बघताना नवीन प्रवासाची ऊर्जा मिळते. म्हणूनच स्वतःकडे लक्ष देणं. आणि आपण काय होतं, रोजच ते गाऊनवरती म्हणजे असतो आणि मग आपल्याला रोज ते खूप आपल्यालाच बोरिंग वाटतं आणि आपण काही नवीन करू शकत नाही किंवा नवीन काही आपण नाही आहे असंच आपल्याला जाणवतं. त्यामुळे कधीतरी स्वतःला चेंज म्हणून कधीतरी नवीन कपडे घालायचे. घरात जरी असेल तरीसुद्धा आपण थोडंसं रेडी व्हायचं आणि छान असं आवरून, म्हणजे आपल्याला असं रिफ्रेशिंग वाटतं आणि आपणही काहीतरी वेगळे आहोत असं आपल्याला वाटतं. त्यामुळे हा बदल करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्यापैकी काही मैत्रिणी अशाही असतील की त्यांना पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची इच्छा असेल आणि असायलाच हवी. बऱ्याच जणी म्हणजे कुठल्याही टप्प्यामध्ये कुठले सक्सेस मिळवतील हे सांगू शकत नाही आपण. त्यामुळे म्हटलं ना एकदा मी की कामाचं आणि आपल्या स्वप्नांचं कुठलंही वय नसतं. आपण ते कधीही साकार करू शकतो. तर पुन्हा कामाला सुरुवात करायची असेल तर बराच काळ बाहेरच्या कामापासून दूर राहिल्यानंतर आपल्याला असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. असंही वाटू शकतं की जग पुढे निघून गेलं आणि आपण मागे राहिलो. पण नवीन सुरुवात करण्याची हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जाईल. पूर्वी काम केलेल्या महिलांसाठी रिटर्नशिप कार्यक्रम उत्तम पर्याय आहे. हे 3 ते 6 महिन्यांचे पगारी कार्यक्रम असतात, जे कौशल्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कायमस्वरूपी नोकरीच्या संधी देतात. तसेच कौशल्यवर्धन, प्रशिक्षण आणि नेटवर्किंग हे देखील करिअर पुन्हा सुरू करण्याची प्रभावी साधने आहेत. तर आपल्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची असेल तर आपले लिंक्डइन व्यावसायिक प्रोफाईल अपडेट करा. करिअर ब्रेक लपवू नका. त्यातून आपण काय शिकलात ते सांगा. जुने सहकारी, मित्र, ओळखी यांच्याशी पुन्हा संपर्क साधा. कनेक्शनद्वारे नोकरीची संधी मिळू शकते. जर आपला पहिलाच प्रयत्न असेल कामाच्या क्षेत्रामध्ये, तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदाच कामाच्या क्षेत्रात उतरताना आधुनिक कौशल्याचा अभाव जाणवू शकतो. पण त्याऐवजी फक्त एक छोटे ठोस पाऊल पुढे टाका. आपल्या आवडी ओळखा. शिकण्यासाठी किंवा सरावासाठी दिवसातून 1 तास आपल्या बाजूला ठेवायचा आहे. प्रत्येक छोटं काम पाऊल आपल्याला मोठ्या लक्ष्याजवळ पोहोचवतं. छोट्या छोट्या कामांपासूनच आपण मोठे लक्ष्य गाठू शकतो. सर्वप्रथम आपली आवड कशात आहे हे जाणून घ्या. आपल्या आवडीचे विषय निवडा. छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा. आज डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन, डेटा एंट्री, कंटेंट रायटिंग यासारखे अनेक कौशल्ये ऑनलाईन शिकता येतात. आपल्याला घरून काम करायला आवडत असेल तर बेकिंग, टिफिन सेवा, आर्ट, क्राफ्ट, ट्रेनिंग, कोचिंग सुरू करू शकता.
तर मैत्रिणींनो, आपली आवड कशात आहे हे आपल्याला पहिले बघायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण नक्कीच काम करू शकतो. आपणही मागे राहणार नाही याची कारण आपण घर, आपलं कुटुंब सगळं तर सांभाळतच असतो, पण त्यासोबत कुठेतरी स्वतः आर्थिकदृष्ट्या मजबूत असणंही गरजेचं असतं. आणि हे स्वतःच्या पायावर उभं राहणं आपल्याला जे लग्न अगोदर जमलेलं नसतं ते लग्नानंतरही आपण करू शकतो. आणि तुम्ही माझ्याशी रिलेट करताय का? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. यामध्ये आपल्याला छोट्या व्यवसायाचीही मदत होईल. जर समजा बागकामाची आवड असेल, स्वतः रोपे वाढवून ऑनलाईन विकू शकता. हर्बल प्रोडक्ट तयार करूनही विक्री करता येते आणि त्याचीच प्रोसेस सोशल मीडियावर दाखवल्यास खरेदीदारांचा विश्वास वाढतो. आपण शिकवणारे व्हिडिओ बनवू शकतो. सातत्य ठेवल्यास फॉलोअर्स वाढतात आणि त्यासोबत उत्पन्नही. तर मैत्रिणींनो, आपण दिवसभर मोबाईल स्क्रोल करत बसतो आणि इतरांचे व्हिडिओ बघत बसतो आणि कधी तर असं होतं की त्यामध्ये 1 ते 1.5 तास आपला कसा चालला जातो ते आपल्याला देखील कळत नाही. तर त्यामध्ये आपण काही शिकण्यासारखं नक्कीच घेऊ शकतो. लोक कमवत आहे आणि आपण नुसतंच बघून त्यांचे व्हिडिओ बघायचे, हे पण चुकीचं आहे. आपणही काहीतरी करू शकतो. नवीन 1 तास जरी रोज दिला शिकण्यासाठी तरी खूप आहे. 15 दिवसामध्ये आपण असं काहीतरी गाठू शकतो की आपण त्या 1 तासामध्ये कुठलंही लक्ष आपलं पूर्ण करू शकतो, काहीही शिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. सोशल मीडियाचा वापर फक्त आपलं एंटरटेनमेंट करण्यासाठी वापरायचं नाही आहे, तर आपलं काम करण्यासाठी, म्हणजेच आपलं जे आपण व्यवसाय करणार आहोत किंवा करायची इच्छा जर असेल तर त्यामध्ये आपण सोशल मीडियाचा नक्कीच वापर करू शकतो. कारण याने आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांपर्यंत एकदा पोहोचलं की आपले प्रोडक्टही खूप जास्त प्रमाणामध्ये विकले जातात. जर आपल्याला पहिले बघायचं आहे आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या जर मजबूत असेल ना, तर आपल्याला कोणीही मागे खेचू शकत नाही, कोणीही रोखू शकत नाही. तर मैत्रिणींनो, ही आता काळाची गरज बनलेली आहे. कारण महागाईच एवढी वाढलेली आहे की आपण एकट्या माणसाच्या जीवावर सगळं काही नाही टाकू शकत आणि स्वतःच्या गरजा ज्या आहे स्वतःच्या पैशातून करणं ते खूप जास्त म्हणजे आपल्यासाठी समाधानी असतं. तर त्यासाठी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच पुढे जा, नक्कीच काहीतरी करा आणि स्वतःसाठीही उभं राहा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्ही जर माझ्यासोबत रिलेट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा परत अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना नमस्कार आणि बाय. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया परत एकदा, बाय. शेवटी मला हे सांगायचं, मुलं आणि कुटुंब जीवनातील सर्वात सुंदर आणि मौल्यवान घटक आहेत. त्यांची काळजी घेणे, त्यांच्यासाठी काम करणे ही प्रत्येकाची पहिली जबाबदारी असते. मात्र या सर्व जबाबदाऱ्या मनापासून पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपल्याकडे थोडा वेळ असतो तेव्हा स्वओळखीला, स्वप्नांना आणि इच्छांना वेळ देण्यास अजिबात संकोच करू नका. भेटूया परत, बाय.